विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला कवितेची ओळख हा पाठ आपण अभ्यासलो आहोत. तर ह्या पाठाच्या लेखिकेचा परिचय घेतला आणि आपण पाठ थोडासुद्धा बघितला होता. तर ह्या पाठामध्ये सुधीर हा शाळेत गेलेला होता आणि त्याला काव्य प्रतिभा नावाचा प्रकल्प मिळाला आणि तो काय आहे त्याच्यानेच घाबरला आहे, नेमका त्याला अर्थ समजेना. घरी गेल्यानंतर त्याचे आजोबा त्याला समजून सांगतात काव्यामध्ये म्हणजे कविता करणं, म्हणून त्यांच्यासाठी त्याला कविता यायला पाहिजे, लिहिता तयार करता आली पाहिजे. यमक जुळलं की कविता तयार होते विद्यार्थी मित्रांनो. मग ती यायला पाहिजे आणि त्याचा सराव व्हायला पाहिजे आणि त्याचा पुन्हा प्रकल्प पण पूर्ण झाला पाहिजे. यासाठी काय करतात घरचे सगळेजण, त्याचे आजी आजोबा, आई वडील, बहीण, तर ते सगळे कवितेमध्ये संभाषण करतात आणि आपण ते कवितेतलं संभाषण आजी ही आजोबांना स्वेटर देते, मफलर देते, कानटोपी देते आणि थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी, इथपर्यंत आपण हा पाठ अभ्यासला होता. तर हे सगळेजण काव्यामध्ये बोलतात, कवितेमध्ये संभाषण करत असतात. आता आपण याच्यातलं पुढचं बघणार आहोत. सुधीर आंघोळ करून आवरून घे. मग सुधीर आंघोळ करून आवरून येतो. मग ताई म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट. यमक जुळायला हवे फिट. शब्दाचे यमक हवेत नीट, तरच बनते कविता धीट. विद्यार्थी मित्रांनो, मग त्याची ताई त्याला समजून सांगते इथं की तुला तुझं यमक जुळले तरच काय होणार आहे, ती कविता नीट होणार आहे आणि यमक जुळायला पाहिजे, म्हणून शब्द हे तुझे चांगले फिट पाहिजे. आणि असं ताई त्याला समजून सांगते की कविता मगच ती फिट होत असते. आपण आता पुढे बघूयात. बाबा रात्र पाळीहून येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. आणि त्याचे वडील मग रात्रपाळीला गेलेले असतात, ड्युटीला म्हणजे. तर ते आल्यानंतर त्यांना लक्षात आलेलंच असतं कालच्या त्यांच्या थोड्याशा संभाषणावरनं की ह्या काहीतरी वेगळं काहीतरी घरामध्ये छान चालू आहे आणि सुधीरला मदत करणं चाललेलं आहे. म्हणून मग बाबा काय करतात, कामाचा आलाय कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते म्हणून बाबा तिथं म्हणतात, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. वडील काम करून कंटाळलेले असतात, थकलेले असतात, थोडं पाणी द्या म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही कणिक नंतर तिंबा म्हणतात आणि मला आधी शिरा करून द्या. आई म्हणते, मग तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. माझी म्हणते, सुधीर आवर, दप्तर टीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. टापटीपपणा रोज दररोज शिक. मग सुधीर काय म्हणतो, आजी, आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तकं सुधीरच्या हातात देतात. आणि सुधीरला यांनी सगळ्यांनी सपोर्ट केलेला असतो, म्हणून सुधीर म्हणतो की तुमच्याशिवाय माझं पान सुद्धा हलत नाही. तिकडून आजोबा सुद्धा होकार दर्शवतात. तेवढ्यात काय करतात, बाबा त्याला काहीतरी पुस्तक आणून देतात. बाबा, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच होणार आहे पूर्ण हौस. पुस्तकं देतात. हे देत असताना ते वाक्य म्हणतात ते, हा गे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान घरातील सर्वांना दिसतं. त्याला ते कविता वाचायला आवडायला लागतं, ते वाचन करून करून. आणि त्याला समजलेलं पण असतं, कारण की ह्यांनी सगळ्यांनी काय केलेलं असतं, आदल्या दिवशी संभाषण केलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला सोपं जायला लागतं. सुधीर काय म्हणतो पुढे, की बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती. शांताबाईची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी.
असं तो सुंदर ही अशी कविता तयार करतो बघा शेवटी. म्हणजे हे सगळं संभाषणातनं त्याला कविता तयार करायला यायला लागते. आणि अशा प्रकारे त्याचा प्रकल्प सुद्धा पूर्ण होतो काव्य प्रतिभाचा. सगळेजण टाळ्या वाजवतात, सुधीरचं अभिनंदन करतात आणि तो एकदम शांत म्हणजे प्रसन्न भावनेने, आनंदी भावनेने तो प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला कविता येत नाही, कळत नाही, तर हे आपल्याला आज छानसं उदाहरण आहे हा पाठ जो आपल्याला दिलेला आहे कवितेची ओळख. त्याच्यातनं आपल्याला बरंच लक्षात आलेलं आहे की कविता कशी तयार केली जाते. तर आज आपण हा पूर्ण धडा पूर्ण केलेला आहे, पाठ अभ्यासलेला आहे. तर मी आता तुम्हाला काही घरचा अभ्यास देणार आहे. तर तो घरचा अभ्यास तुम्ही वहीत लिहायचा आहे. आणि आजचा घरचा अभ्यास काय आहे, तर तुम्ही एक छानशी, आज आपण हा पाठ पूर्ण अभ्यासलाय त्याच्यावर एक छानशी तुमच्या मनाने कविता तयार करायची. तुम्हाला स्क्रीनवर तो प्रश्न दिसेल आता.